अरे बापरे, डोकं इतकं दुखतंय का काय विचारू नसोय ना. कंटाळा आलाय. ही बाप बेटे तर दोघं कधी घरात तर मला भेटणारच नाहीत. खरंच यार, काय करू, खूप डोकं दुखतंय. ही नणंदबाई येऊन गेली, तिचा करून करून थकली आता मी. जाऊ दे, पण यावेळेला जास्त काही त्रास तर नाही दिला ना मला. पण आता खरंच कंटाळा आलाय मला. आता कुठेतरी फिरायला जावं असं वाटतंय, कुठेतरी शांत ठिकाणी. काय करू, माझं एवढं डोकं दुखतंय ना. मला आज जेवण करायची पण इच्छा नाही, पण हा माझा नवरा येईल घरात तर मी काहीतरी करेन ना. आता या पोरासाठी पण जेवण करायचं आहे, पण मला खरंच जेवण करायचं आहे आणि कसलीच इच्छा होत नाही आहे. काय करू मला ना, बरं सुचतच नाही आहे. सारिका, ए सारिका, कुठे आहेस तू? या माणसाला तर माझं नाव घेतल्याशिवाय तर काय म्हणतात ना, दिवसच जात नाही. त्याला चांगल्यापणाने माहिती आहे की हॉलमध्येच असताना अजून कुठे असणार आहे, तरी पण सारिका 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 कंटाळा आलाय मला. काय ग, अशी रागत काय आहेस? आणि माझ्याकडे अशी रागत का बघतेस तू? माझं काही चुकलं का? अगं बोल, एवढ्या रागत काय आहेस? आता तर माझी ताई पण गेली दिल्लीला, आता तर तुला तिचा त्रास पण नाही आहे, मग तू एवढ्या रागत काय आहेस? हो, तुमची ताई गेली तो राग नाही मला, पण माझं डोकं दुखते दिवसभर आणि मला इतकं कामं पडले घरामध्ये आणि कोण मदतीलाच नाही. तुम्ही तर काय ऑफिसमध्येच असता, मुलगा तर काय बाहेर सुट्ट्याच पडल्यापासून तर तो नुसता बाहेरच खेळत असतो. त्याला तर घर तर काही दिसतच नाही. मला मदत करायला कोणच नाही हो. मी कंटाळले. मी खरंच असं वाटतं मी कुठेतरी लांब निघून जाते, तिथे कोणच नसेल. अगं हो हो हो, शांत हो जरा. इतके काय रागामध्ये आहेस? ठीक आहे, मी समजू शकतो तुझं डोकं दुखते, जास्त बरं नसेल वाटत तर डॉक्टरकडे जाऊया का आपण? डोकं तर गरम नाही वाटत आहे, म्हणजे ताप तर नाही आहे, पण डोकं दुखतंय. सर्दी वगैरे झाली का तुला? आता तुम्ही काय डॉक्टर आहात का? माझ्या आतमध्ये काय दुखतंय, मला काय त्रास होतोय तुम्हाला समजणार आहे का? मोठे आले मला चेक करायला. अगं मी डॉक्टर नाही आहे, पण तुझा नवरा तर आहे ना, मला तुझी काळजी वाटते म्हणून तुला चेक करतोय ना मी. हात काढतो बाजूला, मला काही नाही होतंय, बरी आहे मी. थोडंसं डोकं दुखतंय आणि थोडी कंटाळले. मला ना कुठेतरी आराम पाहिजे. मला कुठेतरी 2-3 दिवसाचा असा एकटेपणा पाहिजे. काय वाटतंय मग तुला? आपण कुठेतरी बाहेर फिरायला जाऊया का? चल कोकणात जाऊया का? आता तर सध्या आंब्याचा सीझन आलेला आहे, काजूचा सीझन आलेला आहे, फणस खाऊ शकतो. मस्त मस्त काय काय 1-2 महिने तर फिरायला जाऊया का? 1-2 महिने अहो काय बोलतोय काय तुम्ही? माझी गोरी स्किन काळी नाही का होणार एवढ्या उन्हामध्ये? हो, मोठी आली गोरी स्किन. आता कितीतरी बायका त्या कोकणात जातातच ना. आता तर काय सगळी फिरायला बघ किती कोकणामध्ये गर्दी असते. तुला काय समजलंय म्हणा, नुसती मुंबईत राहिलेली, तुला कोकण ते काय कळणार? हो, मी मुंबईचीच आहे, मला माहिती आहे. जास्त कधी कोकणात गेलीच नाही आहे. तुम्ही कधी लग्न झाल्यापासून मला कधी कोकणात जास्त नेलंच नाही आहे. नुसतं काम काम काम. तुम्हाला कधी सुट्टीच नसते. आणि मी प्रॉपर मुंबईचीच आहे. गावाला कधी जास्त जात नाही. त्याच्यामुळे एवढं कोकण तेवढं मला जवळचं नाही आहे. हो, चूक तर माझीच आहे. कामामुळे कधी मला सुट्ट्याच भेटत नाहीत आणि सुट्ट्या असल्या तर मी घरातच मग आराम करतो. कधी बाहेर जाण्याचा माझा कधी विचारच येत नाही. पण चुकलं आहे माझं. तुला मी कोकणात घेऊन जायला पाहिजे होतं. आता मला माझी चूक सुधारावी लागेल असं मला वाटतं आहे. माझ्या मुलालासुद्धा मला कोकण दाखवायचं आहे. अजून तो लहान आहे. तो आताच जर कोकण बघील तर त्यालासुद्धा गावची ओढ लागेल आणि मग आपण दरवर्षी कोकणात जाऊ शकतो. ठीक आहे, बरोबर बोलताय तुम्ही. आता सोहम मोठा होत चालला. त्यालाही गावची ओढ लागलीच पाहिजे. त्यालाही गाव कळलंच पाहिजे. आपली मुंबई तर आहेच आणि ती आपलीच राहणार, आमची मुंबई. पण गावही आपलंच आहे. त्याला जर आपण नाही आपल्या जवळचं करणार मग कोण करणार? गावालाही गावची ओढही लागलीच पाहिजे. तर सोहमला आता आपण फिरायला दरवर्षी घेऊन जाऊ कोकणामध्ये. त्याचे तिकडचे सण कसे सेलिब्रेट करतात ते सगळं दाखवू. गावच्या पालख्या, गावचं गणेशोत्सव म्हणजे आणि मे महिन्यातली ती गावची जी मजा असते ना, म्हणजे आंबे तोडणं, फणस खाणं, काजू खाणं, ते सगळं त्याला सगळं कळलंच पाहिजे. बरोबर बोलतेस तू. अगं पण आपला सोहम आहे कुठे? तो कुठे असणार? तो नुसता मित्रांबरोबर फिरतच असतो, खेळतच असतो, बाहेरच असतो. कधी घरात त्याचा पाय टिकतच नाही. येतो फक्त 2 टाईम जेवायला आणि जो दिवसभर बाहेर. काय आता सुट्ट्या पडल्या, त्याला मी काही बोलू पण शकत नाही ना. एक काम करूया. आता काय आपण दोघंच आहोत. सोहम काय लवकर येणार तर नाही. मस्तपैकी मला चहा बनवून आण आणि तोपर्यंत मी कम्प्युटरवर जरा माझं काम करून घेतो आणि मग तू तुझी कामं पण आवर. आणि एक जर सगळं आपलं आटपलंच लवकर तर पिक्चर बघू आपण. ओके. पण मला ना घरात पिक्चर बघायचा कंटाळा आलाय. एक काम करूया का, आज आपण बाहेर जाऊया का पिक्चर बघायला? नाईस आयडिया. एक काम करतो, मी पटापट माझं जे वर्क फ्रॉम होमचं काम आहे ना ते मी लवकर आटपून घेतो. तू पण मस्तपैकी तुझी घरची कामं सगळी आटपून घे. मग आपण संध्याकाळी मस्तपैकी मूवी बघायला थिएटरमध्ये जाऊया. ग्रेट, मस्तपैकी. आता सोहम तर येईलच, मी तोपर्यंत जेवण वाटून घेते. दुपारी मस्त जेवूया आपण. रात्री मात्र बाहेरच जेवायचं, आम्ही आधी सांगून ठेवते. हो हो, नक्कीच. थँक्यू डिअर हजबँड, यू आर सो स्वीट. अरे बापरे, आज सूर्य कुठून उगवला? तू मला सो स्वीट बोलतेस. अहो तुम्ही स्वीटच आहात, पण कधी कधी डोक्यात जाता माझ्या.
अरे सोहम, ये तू कधी आलास? अगं मम्मी, तू पप्पांना सो स्वीट बोलत होतीस ना, तेव्हाच आलो मी. हो का? मग या या राजे या. पप्पा, मी राजे, मग तुम्ही कोण? चला चला, जास्तच बोलायला लागलास तू आता. आता हात पाय धू मस्तपैकी, मी जेवण करते, जेवून घे आणि आज संध्याकाळी आपण मस्तपैकी पिक्चर बघायला जाणार आहोत. वाव, ग्रेट. आपण पिक्चर बघायला जायचं. कोणता पिक्चर बघायला जायचं मम्मी? तू सांग, तुला कोणता बघायचा आहे? मला तर नाही आठवत आहे. थिएटरमध्ये जाऊनच बघूया. हां, मॉलमध्येच जाऊ, थोडीफार शॉपिंग करू, मग पिक्चर बघू, मग तिथे जेवू आणि मग मस्तपैकी घरी येऊ आणि मग झोपून जाऊ. नाईस प्लॅन. चला, मी जातो आता हातपाय धुवायला, मग जेवून घेऊ आणि थोडा वेळ झोपतो. आणि संध्याकाळी मस्त फिरायचं आहे ना. चला, आमचा प्लॅन तर झाला संध्याकाळचा. तुम्ही काय करणार आहात? विकेटला कुठे फिरायला जाणार आहात की नाही? नक्की कमेंट करून सांगा आणि आमचे व्हिडिओ असेच बघत राहा. हां, थोड्याफार चुका होत आहेत आणि मला चुका करतो आहे आम्ही, आम्हाला मान्य आहे, पण आम्हाला साथ द्याल एवढी नक्कीच आमची आशा आहे. एक विनंती आहे तुम्हाला की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आम्हाला प्रेम द्या. बस एवढंच सांगेन तुम्हाला. बाय.